100 पावलं तुम्ही चाललात तर तुमचं वजन कमी नाही होणार. पण ही 100 पावलं तुम्ही या पद्धतीने चाललात तर तुमच्या शरीरात इतके बदल होऊ शकतात. तुमचा बेली फॅट, तुमचा पोटाचा घेर कमी होतो. तुमच्या शरीरातल्या कॅलरीज लवकर लवकर बर्न होतात. तुमच्या शरीराचा एक्स्ट्रा फॅट वितळतो. तुमचा स्टॅमिना वाढतो. काम करण्यासाठी अजून जास्त फुर्ती तुमच्या शरीरामध्ये येते आणि तुम्ही हलकं आणि फ्रेश फील करता. जर तुम्ही 100 पावलं चालून कशासाठी चालताय, वजन कमी करण्यासाठी चालताय तर चालायची आवश्यकता नाही. पण तुम्ही ह्या स्टेप चाला. ठीक आहे, तुम्हाला 100 पावलं चालायची सवय ना तर ते चाला. पण त्याच्यासोबत जर तुम्हाला अजून चांगला रिझल्ट पाहिजे असेल, बॉडीसाठी फ्रेश फील करायचं असेल तर तुम्ही ह्या मी आज स्टेप दाखवते 100 पावलाच्या, त्या जर तुम्ही कंटिन्युअसली केल्या तर तुम्हाला खूपच चांगला रिझल्ट भेटणार आहे. वजन कमी करणे किंवा आपले शरीरातली फुर्ती वाढवणे या गोष्टींसाठी उथल पुथल धावणे या गोष्टींची आवश्यकता नसते. तुम्हाला तुमच्या शरीरावरती कुठे फॅट आहे तिथे तुमच्या बॉडीवरती तुम्हाला प्रेशर आणणं याची गरज असते शरीर. तर तुम्हाला व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला खूप चांगला फायदा याचा होणार आहे. तर चला व्हिडिओला जास्त वेळ न घालवता स्टार्ट करूया. एक छान अशी टिप्स सांगते, खूपच फायद्याची ठरणार आहे जेणेकरून तुम्हाला भूकच लागणार नाही ही टिप्स ऐकल्यावरती. ती व्हिडिओच्या लास्टला सांगते. पहिले आपण आपल्या 100 पावलाच्या कशा स्टेप आहेत त्या बघूया. व्हिडिओ पूर्ण बघत राहा. नुसतं बघू नका, बघता बघता करा देखील प्रॅक्टिस. पहिली स्टेप करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे यायचं आणि या पोझिशन मध्ये जेव्हा आपण वरती क्लॅप करतोय ठीक आहे तेव्हा आपल्याला यायचं आहे ह्या पोझिशन मध्ये. 1 2 3 4. जितकं तुमच्या पायाला तुम्ही वरती खेचणार तेवढं तुमचे लंग्स स्ट्रॉंग होतात. तुमचा खालचा बेली फॅट लटकलेला आहे तो फिट होतो आणि तुमचा मांड्यांचा हिप्सचा फॅट पण कमी होतो. वरती क्लॅप केल्यामुळे तुमच्या साईडचा पूर्ण प्रेशर येतं, त्याच्यामुळे तुमच्या कमरेचा साईडचा फॅट, हाताचे दंड याला देखील खूप चांगलं प्रेशर येतं आणि मग फॅट वितळायला मदत होते. तर कंटिन्यू करूया. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता हाताला पूर्ण ह्या पोझिशन मध्ये जायचं आणि अप्पर बॉडीला वरती खेचायचं. ठीक आहे, आता अप्पर बॉडी वरती खेचल्यामुळे पूर्ण साईडला हातावरती प्रेशर आलं, आपल्या ब्रेस्ट वरती देखील आलं, चेस्ट वरती पण आलं आणि हे प्रेशर आपल्याला सहन करायचं. आपले शोल्डर आपल्या कानाला टच असतील एवढा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. आता ह्या पोझिशन मध्ये आल्याच्या नंतर पायाला पहिले ही स्टेप करायची, नंतर ही करायची. ओके, स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. प्रत्येक राऊंड हा 100चा झाला पाहिजे, कारण की ज्या स्टेप आपण करणार आहोत ना ते 100 पाऊल म्हणजे 100 पाऊल चालण्याच्या पेक्षाही याच्याने आपल्याला चांगला रिझल्ट पाहिजे. मग तुम्हाला हे 100 पावलं म्हणजे 100 स्टेपच करायचे आहेत. इतक्या फास्ट तुमच्या कॅलरीज बर्न होणार आहेत ना, तुम्ही पण म्हणाल किती सोपं आहे, पण माझं वजन तर कमी होत चाललेलं आहे. अरे वा, मस्त आहे. नक्कीच म्हणणार आहात. 2-3 दिवस तुम्ही कंटिन्यू करा. 4थ्या-5व्या दिवशी तुम्ही वापस येऊन कमेंट करणार. आता या 2 स्टेप मस्त झालेल्या आहेत, खूप हलकं पण वाटतंय. तिसरी स्टेप करायची आहे, स्लो करायची आहे. तुम्ही आणि ह्या प्रॅक्टिस 100 पावलं आहेत. आता कधी करायचे, 100 स्टेप आहेत. जेवण झाल्यावरती पण करू शकता. तुमच्याकडे जसा वेळ आहे तसे तुम्ही या प्रॅक्टिस करू शकता. काहीही बंधन नाही, कधीही करा. नेक्स्ट 1
2 3 4. घाई नाही करायची बघा आपल्याला ना. आपण काय करतो जास्त 1 2 नाही. आपल्याला पूर्ण ब्रीदिंग पायाच्या बोटाला मागे खेचून पूर्ण असं इथे पूर्ण प्रेशर येऊस्तोवर 5 सेकंदाचा प्रत्येक आसन मध्ये 3 सेकंदाचा होल्ड हा झाला पाहिजे. ब्रीदिंग आणि मग ब्रीद आउट या गोष्टीवरती फोकस. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. मस्त स्टेप झालेली आहे. याच्यासोबत आपल्याला करायची आहे याच पोझिशन मध्ये पाय हात वरती नेले, कंबर लूज करून हाताला वरती खेचायचं आणि इथे या पोझिशन मध्ये जायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या पायावरती जाऊन सेम पोझिशन करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जेव्हा आपला पाय मागे जातो ना तेव्हा असं थोडस प्रेस करायचं पायाच्या पंजाला खाली, जेणेकरून आपल्या समोरून पूर्ण मांडीपासून पायापासून पोटापर्यंत कमरेपर्यंत प्रेशर येतं. घाई करून नाही होणार आहे ती गोष्ट. तर आता ही प्रॅक्टिस पण कम्प्लीट झाली. नेक्स्ट पूर्ण बॉडीचा फॅट कमी होतो. जेवण झाल्यावरती पण तुम्ही हे स्टेप आरामात करू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. या स्टेप मधून तुम्ही हे पण करू शकता. 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या पायाला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बस 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता इथे टिप्स काय करायचं आहे. या स्टेप जर तुम्ही जेवण झाल्यावरती करत असाल तर तुम्हाला जेवण कसं करायचं आहे. डाएट करायचा नाहीये, ठीक आहे. फक्त काय करायचं, जेवायचं आहे. इथे 3 ग्लास पाणी प्यायचं, 3 ते 4 ग्लास पाणी. आणि त्याच्यानंतर 1 प्लेट भरून सॅलड, 2 काकड्या, 2 गाजर, टॅमॅटो, कांदा, पत्ताकोबी मिक्स करायचं. पाहिजे तर त्याच्यामध्ये थोडस दही, चाट मसाला, जिरा पावडर ऍड करायची आणि हे पहिले खायचं. नंतर तुमच्या घरामध्ये जे तुम्ही बनवलेलं असेल ते तुम्ही खा. तुम्ही जर 4 चपात्या खात असाल ना, या पाणी आणि सॅलड जर खाल्लेलं असेल ना, तुम्ही कितीही जबरदस्तीने आतमध्ये ढुसलात ना तरी पण तुमच्या शरीरात 4 चपात्या जाणारच नाहीत. त्या जातील फक्त 1 किंवा 1.5. ऑलरेडी आपलं शरीर आहे ना, पोट आहे पाण्याने आणि सॅलडनी अर्ध्याच्या वरती भरलेलं आहे. तर फायदा भेटेल ना. खायचं पण आहे मनासारखं आणि सोडायचं पण नाही काही. फक्त ही टिप्स करा. पाणी आणि सॅलड या 2 गोष्टी जेवणाच्या अगोदर
भरपेट खा, म्हणजे पुढच्या ज्या तुम्हाला कार्ब्स तुमच्या शरीरात जाणार आहेत ते कमी जातील. ऑलरेडी तुमच्या शरीरातला फॅट वितळणारच आहे. ह्या गोष्टी केल्यावरती कॅलरीज बर्न होणारच आहेत. तर तुम्ही ह्या पण टिप्स फॉलो करणार आहात आणि ह्या प्रॅक्टिस पण करणार आहात आणि चांगली झोप पण घेणार आहात, दिवसातनं 3 लिटर पाणी पण पिणार आहात आणि बाहेरचं जंक फूड खाणार पण नाही किंवा कमी खाणार आहात. तर नक्कीच करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला अजिबातच विसरू नका. खूप कामाचं आहे, कारण की ज्यांना उथल पुथल अजिबातच होत नाही ना त्यांच्यासाठी तो परफेक्ट आहे आणि ज्यांना होत असेल ना त्यांच्यासाठी पण परफेक्ट आहे. मी एवढं प्रॅक्टिस करते रोज तरी पण एवढा घाम निघालाय बघा या प्रॅक्टिस करून. तर व्हिडिओ खूप कामाचा आहे. शेअर करा, लाईक करू शकता आणि सबस्क्राईब करा चॅनल पहिल्यांदा आला असेल तर. भेटूया परत छानशा व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड धन्यवाद.